हे बघा एक किचन एरिया केलेला आहे आम्ही, ओपन किचन. आणि इकडं आता आम्ही मस्त सगळेजण जेवायला बसणार आहे. घरून जेवून नाही आलो. हा हे बघा तिकडं मटका ठेवलेला आहे, तर या काय जेवायला तुम्ही. झालं आमचं फायनली जेवण मस्तपैकी. आता झोप यायला लागली आम्हाला. वारं इकडं झुळझुळ वारं चालू आहे आणि खाल्लं की धुंदी यायला लागले आम्हाला. पाणी देत मटक्यातलं, थंडगार मटक्यातलं पाणी आहे इकडं. तुम्हाला दाखवतो आपल्या शेडचं काम कसं कसं झालंय आणि काय काय कुठं कुठं आम्ही कसं नियोजन केलंय ते सगळं दाखवतो तुम्हाला. सगळ्यात पहिला तर बघा, हे आपलं गाडीची पार्किंगला एवढी जागा राहिलेली आहे. आणि हे बघा, हे आहे एंट्रन्स आपल्या शेडचा. आणि इथं हे वाघर आहे शेळ्यांना, ओपन एरिया म्हणजे बाहेर दिवसभर बाहेर राहणार इकडं वाघरमध्ये. हे बघा झाडं आहेत, सावलीत झोपाय असेल सावलीत झोपतील. झाडांना हे झाडं आत ठेवल्यात आम्ही जाळीच्या, कारण की शेळ्यांना असं म्हणजे घासायला लागते तर घासू शकतात इथं. आणि ह्या साईडला पूर्ण ऊन, इकडं सावली. बघू शकता, उन्हात कोणाला बसायचं असेल उन्हात बसतील, सावलीत कोणाला बसायचं असेल सावलीत बसतील. आणि ह्या साईडला हे बघा पूर्ण मोठं गेट असं ठेवलेलं आहे स्लायडिंगचं. हे बघा हे स्लायडिंगचं गेट आहे, हे क्लोज आणि हे ओपन. बघू शकता काय, हे पूर्ण गेट ओपन होते एंडपर्यंत इथं. आणि हे एंट्रन्स आहे पूर्ण. आणि असं इथं बघा पूर्ण एवढा असा पट्टा आहे, इकडून पण ऊन येते आणि वारा, पूर्ण जाळी आहे ह्या साईडला. ह्या साईडला पण पूर्ण जाळी आहे, वर पण जाळी आहे. त्यामुळं पावसाळ्यात तेवढं आम्हाला इथं वर कापड मारून घ्यायचं म्हणजे पाणी आत येणार नाही. आणि ऊन वगैरे, ऊन वारं खेळतं राहते. अमोनिया गॅस जो तयार होतो तो बाहेर जाते, शेळ्यांना चांगलं बसायला व्यवस्थित राहतं. तर बघा उन्हात बसू शकतात इथं पण. आणि जरी ओलं वगैरे झालं तर उन्हामुळे वाळू पण शकते लगेच. हे बघा हा असा एल टाईप पट्टा आहे इकडं. हा एरिया आम्ही असं पण बनवू शकतो, पिल्लं वगैरे झालं तर ह्यांना एक पिल्लांचं कंपार्टमेंट. आणि इथं पूर्णपणे एवढ्या सगळ्या शेळ्या बसतील अशा आपल्या. आणि दिवसभर वाघरमध्ये इथं पण फीडर वगैरे लावायचे म्हणजे खात फिरत राहतात त्यांनी. आणि ही जी रूम आहे ती एक साईड रूम ठेवली आहे, तिकडं तुम्हाला दरवाजा दाखवतो. त्याच्यामध्ये काही सामान आपलं शेतीचं वगैरे सामान ठेवू शकते. आता कसं होते गाईज, आपलं फार्म हाऊसच्या 2 रूम आहेत, तिथं सगळं सामान बसते. त्यामुळं हे बघा असं शेडचं पूर्ण लुक आहे. 2 साईडला आम्ही पाणी काढलेलं आहे आणि मध्ये सेंटरला टोपी लावलेली. कसं वाटतंय सांगा कमेंटमध्ये. आणि गाईज शेड आणि आमचं शेडचं आणि चारा नियोजनचं कशी प्लॅनिंग वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काय जर कमी वगैरे असतील ते पण सांगा, म्हणजे आम्हाला त्यात दुरुस्त करता येत असेल तर करेन, नाही तर थोडं दिवस तसंच करायचं, हळूहळू शिकायचं आणि मग परत आणि काय तर वाढू शकतो. आता इकडं मुरुम वगैरे टाकलेलं आहे आम्ही वाघरमध्ये, कारण की हे नॅचरल लुकच ठेवणार आहे शेळ्यांसाठी. जसं की त्यांना ठेवायला वगैरे शेळ्या जातात माळावर वगैरे, तसंच वाटलं पाहिजे वातावरण, हे डोंगराचं वगैरे वातावरण. आणि इथं खाली पण तसंच ठेवणार आहे. वाटलंच तर इथं सारवून वगैरे घेणार आहे. कसं होतं आणि काय काय आपल्याला अडचणी येतील त्याच्यावर पण आम्ही उपाय करत आम्ही बदल घडवणार. पण आत्ता तर डोक्यात सध्या हा प्लॅन आहे आमचा, की खाली नॅचरल एकदम मुरुम वगैरे ठेवायचं आणि बाहेर पण तसंच वाघरमध्ये वगैरे, की त्यांना व्यवस्थित म्हणजे माती लागली पाहिजे. फक्त पिल्लांना वगैरे ठेवताना पिल्लं जी नवजात पिल्लं असतात त्यांना मग इथं खाली मॅट वगैरे टाकून द्यायचं, म्हणजे माती त्यांनी चाटू नये म्हणून. कसं होते, माती जर पिल्लांनी चाटली तर मग त्यांना पहिलाच ते डायरिया वगैरे, पोटाचं पोट दुखणे, परत पातळ वगैरे, संडास वगैरे येणे, हे सगळं होऊ शकते. म्हणून कसं आहे काय, आता आम्हाला अनुभव नाही आहे, थोडी माहिती आहे, त्यामुळं त्या बेसिसवर आम्ही चालू केलेलं आहे. अजून काही गोष्टी असतील तर त्या मला सांगा नक्की, तुमचा भाऊ म्हणून. आणि शेळ्या कुठल्या घ्याव्या, कशा घ्याव्यात आणि कुठली व्हरायटी घ्यावी, म्हणजे त्यांचं ब्रीड कोणतं असावं हे पण सांगा मला कमेंटमध्ये. बघा ह्या साईडला असं सगळं हुकं वगैरे लावून घेतलेले आहेत वेल्डिंग करून. इकडं हुकं त्यांनी लावून घेतलं आहे, म्हणजे कागद वगैरे बांधताना आपल्याला अडचण येणार नाही. ह्या साईडला पण हुक वगैरे लावून घेतलेले आहेत सगळीकडे. तर शेळीसोबत आम्ही कोंबड्या पण करू शकतो का नाही हे पण सांगा कमेंटमध्ये, कारण की कोंबड्या पण करायच्या थोड्याफार आपल्याला घरात
अंडी वगैरे मिळतील. तेवढ्या पुरत्या जरी घरात खाण्यापुरत्या अंडी मिळाली, तेवढ्या जरी कोंबड्या मिळाल्या तरी चालतील. तेवढ्या जरी होता होईल तेवढ्या आम्ही करणार आहे कोंबड्या पण. तर ते आता कसं करायचं काय करायचं अजून तर नियोजन नाही आहे त्याचं. बघूया आता कसं कसं होते. प्रॉपर गेट वगैरे केले. गेट लावलं की आतल्याच शेळ्या हिंडतात किंवा बसतात वगैरे. आराम वगैरे काय असला आराम करतील. रवंत करायचं असेल तर रवंत करते इथं सावलीत वगैरे बसून. असं नियोजन आहे गाईज आपल्या गोट फार्मचं. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला मागं पण तुम्हाला सांगतो किचनचा एरिया केला आहे आम्ही. ओपन किचन केलेलं आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. आता तिकडे सगळेजण जेवत बसलेत, माझं झालं म्हणून मी पुढं आलो. सगळा जेवढा मुरुम दिसतोय तो गाईज आम्हीच पसरलेला आहे. एकच फक्त मामा घेतले होते हाताखाली, म्हणजे टाकायला. पप्पा आणि ते डोगं टाकत होते आणि मी तिकडं रूमला वगैरे टाकत होतो. मम्मी आजी साईडला असं दगडं वगैरे टाकत होते. सगळा मुरुम ओव्हरऑल आम्हीच पसरला आहे. फक्त एकच मामा घेतले होते. कसं टाकलं आहे. आणि कालच मुरुमचं सगळं दमसून झालेलं आहे गाईज. तर गाईज बघितला तुम्ही, असं आहे आपलं शेडचं नियोजन. आणि कसं वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. साईडला हा एरिया जो आहे तो आपला किचन एरिया आहे. आम्ही आत्ता इथं बसून जेवलो. किटल्या वगैरे अडकवल्यात बघा इथं. आणि ही रूमची एरिया. पुढं शेड आणि वाघर. साईडला शेडच्या मागं थोडी जागा आहे, तिथं पण बघा शेवरी बांधायला इकडं शेवरी लागलेली. आणि हातग्याची वगैरे रोपं पण लावलेली आहेत. आता बघूया आल्यानंतर तुम्हाला ते दिसतील. ते बघा हे बारीक रोपं आहेत ना, ते पण आहेत. पालक पण आहे थोडी. इथं पालकची रोपं होती ना. आणि हे बघा गाईस अननसचं आहे. हे मातीतनं परत वर आलं गाईस. मुजलं होतं ते. अजून एक होतं इथं, ते गेलं वाटतं. हे आलं वर. जे दिसते ते हळद आहे गाईस. पहिला लावलेली हळदची गड्डं आतच होती, ते अजून परत जर्मिनेट होऊन बाहेर आलेली. हे आहे गवती चहा. हे शेजाऱ्यांचा हत्तीसाठी बांधायला. आपले कुत्रं म्हणजे आम्ही पाळलेलं नाही, पण हे आपल्यापाशी येऊन बसते. त्याला बिस्किट वगैरे घालतो म्हणून आम्ही. कसं असते काहीच, मुक प्राण्याला जेवढी जाणीव असते तेवढी माणसाला पण नसते. त्याच्यासाठी आपण एवढं थोडंसं काम केलेलं असते, ते जाण ठेवते. हे बघा बाजरी कशी आलेली आहे गाईस. ती बाजरी आलेली आहे बघा. टाकलेली सगळी बाजरी उगवून आलेली. तर गाईज बघितलं तुम्ही, आज मी तुम्हाला सगळ्यांना शेअर केले की आम्ही शेडचं कसं कसं काम केले आणि काय काय कुठं कुठं केले आणि चारा नियोजन कसं केले, ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी आज सांगितली. आणि अजून आमचा प्रयत्न चालूच आहे. अजून रोज काय ना काय तर लावायचं चालूच आहे. आता इथं मम्मी म्हणायला लागले की शेंगा जरा अशा हुमणी लागायला लागल्या खाली, मग वाळायला लागले. मग मम्मी त्या 1 किलो शिवरी आणून इथं पसरू काय म्हणायला लागल्या. म्हटलं नको नको, म्हटलं एवढी शिवरी नको जास्त. सगळं चारा आहे का नाही प्रमाणात एकदम. काय शेवरी तर शेवरीच नाही, मक्का तर मक्काच नाही. शेवरी लावली आणि दुसरा आणि काहीतरी लावायचं. तुती आहे जरा ते चाराची तुती आहे ना, त्याच्या कांड्या घेऊया, कडनं लावूया बांधाला. तूर लावायची, तूर बी लावायची. इथं तूर लावलं चालतंय की मम्मी. मध्ये हा तूर लावलं चालेल की इथं. पाहिजे की पण चांगल्या येतात का नाही माहिती. ह्याला काय करायचं माहिती आहे का, तूर भुस्सीसाठी ठेवायचं आणि आपल्याला तूर डाळ पण भेटते. तूर भुस्सा आपण देऊ शकतो शाळांना. बास कर की, किती पालक काढले. एक बॉक्स भरून आणि एक पिशवी भरून पालक काढल्या आणि निवडूनच काढायला लागले. हे बघा खराब खराब पानं इथंच ठेवायला लागले. 4 जणांनाच द्यायला लागणार. अगदी दिले तर एक पेंडी तर द्यायला पाहिजे का नाही. हे बघा गाईस, हे असं कशामुळे व्हायला लागले सांगा गाईस. हे हुमणी लागायला लागले म्हणायला लागले. त्याला काय सांगा आता, औषध काय करायचं सांगा. हुमणी लागायला लागल्या खालू. औषध फवारणी करायची. तर हे शेंगा आलेले आहेत, बऱ्यापैकी चांगले आलेले आहेत पहिल्या प्रयत्नातच. पण तरी पण कुठं कुठं हे बघा इथं मध्ये गॅप पडला. हे बघा हे हुमणी लागल्या. हे बघा रूट रॉट आहे का हुमणी काय माहित नाही. हे बघा हे बघा हे बघा पूर्ण हे बघा हुमणी लागायला लागले.
ला बघा गाईस वेलासाठी हे बघा मांडव केलेला. तर वेल आता इथं दोडका आणि कशाची मम्मीने लावल्या, दोडका, गिलकी, कारलं सगळ्यांची वेलं लावलेली भोपळ्याची. ते आता हळूहळू वर चढायला लागल्यात आणि फुलं पण लागायला लागल्यात. हे बघू शकता फुलं लागलेली आहेत. आता लवकरच फळं पण मिळतील आपल्याला. बघूया आता कसं कसं काय काय ते. आणि ह्या साईडला हातगा तुम्हाला दिसलंच, हे नारळाचं झाड काढायचं आहे. नेक्स्ट टाईम आलं की काढून ठेवतो, कारण की इथं बोरला कसं होते, बोरच्या जवळ नको म्हणते, त्यामुळं हे नारळाचं झाड काढायचं. तर चला काय आता आम्ही निघतोय. आणि आजचं आमचं काम आणि शेडचं नियोजन आणि चारा नियोजन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गाय सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हालाही काय असतील तुमच्याकडे काय चारा वगैरे तर ते पण सांगा आम्हाला, ते पण लावण्याचा प्रयत्न करतो. हां हां, चांगला शेळीला पूरक असा पौष्टिक चारा कुठला असेल तर सांगा, जो मी लावला नसेल किंवा विसरला असेल लावायचा ते पण सांगा, म्हणजे आम्ही ते लावण्याचा प्रयत्न करतो. आपलं क्षेत्र थोडं कमीच आहे, त्यामुळं त्यातच नियोजन आम्ही करणार आहे. कसं कसं हळूहळू ते तुम्हाला पुढं बघायलाच मिळेल. जर तुमच्या काही शंका असतील त्या पण विचारा, मला जर माहिती असेल तर मी सांगेन. आणि मला काय पाहिजे असेल तर मी तुम्हाला विचारतो, ते मला तुम्ही कमेंटमध्ये उत्तर द्या. तर चला तर गाईज आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. गाईज 7 वाजल्यात असं वाटतंय काय तुम्हाला? सूर्य बघा मावळत आलाय. आता तर जरा पावसाळ्यात लेट होते ना. पण आता पाऊस नाही म्हणून वाटत नाही रे. पाऊस असला नाही लगेच अंधार पडून जातो. आता सूर्य आहे म्हणून असं वाटायला 5 वाजले. झाडाच सीन बघ किती मस्त दिसतोय आता.